आजच्या गोष्टीचे नाव आहे कुरकुरी, पापडांची राणी. खूप दूर कुरकुरगड नावाची एक विचित्र पण मजेदार नगरी होती. ही नगरी कुरकुरीत, खुसखुशीत आणि मस्त होती. या नगरीत राहत असत पापडांची राणी कुरकुरी, चिवडा भाऊ, शेवबाई, बाकरवडी दादा आणि अर्थातच कुरमुरे राजा. कुरकुरी हे एका मोठ्या पापडापासून बनलेली होती. गरम उन्हात खमंगपणे भाजलेली. तिचा आवाजच कुर्र असा यायचा, त्यामुळेच तिला कुरकुरी म्हणायचे. खाणं कुरकुरीत नसलं तर मजा नाही, हे तिचं ब्रीद होतं. एके दिवशी चिवडा भाऊ दरबारात धावतच आला. त्याचं तोंड थोडं भरलेलं आणि गडबडलेलं होतं. राणीसाहेब, लोक मला खूपच झपाट्यानं खातात, पण शेवटी काय म्हणतात माहितीये, कुरकुरीच पापड भारी, माझा काही सन्मानच नाही. कुरकुरीने शांतपणे ऐकलं आणि हसून म्हणाली, चिवडा भाऊ, तुझ्याशिवाय मिसळ अपुरी वाटते, पण पापडाशिवाय थाळीही अपुरी वाटते. पण चिवडा भाऊचा अभिमान दुखावला होता. त्याने आपल्या लांबच्या चुलत भावाला म्हणजेच ओलसर तुकड्याला बोलावलं. तो एक भिजलेला, चिवट आणि चवहीन पदार्थ होता, ज्याचं ब्रीद होतं कुरकुरी म्हणजेच फुगा, मीच खरी भूक शमवणारी चव. एका रात्री ओलसर तुकड्याने आणि त्याच्या साथीदारांनी म्हणजेच वाफेचे वडे, ओली भजी आणि पातळ ताक यांनी कुरकुरगडवर आक्रमण केलं. त्यांनी सगळे कुरकुरे पदार्थ ओलसर करून टाकले. पापड चिवट झाला, शेव चिकट झाली आणि बाकरवडीने आपली खवखव गमावली. सगळं गाव बेचव झालं. लोक म्हणायला लागले, काहीतरी हरवलंय. मग राणीने सभा बोलावली. आपण कुरकुरी असलो तरी एकटे नाही, आपल्याला एकत्र यावे लागेल आणि आपली खासियत पुन्हा मिळवावी लागेल. त्या सर्वांनी एक योजना आखली. शेवबाईने दिले बारीक कुरकुरीत तुकडे, चिवडा भाऊने टाकले काजू आणि मसाला, बाकरवडी दादाने दिली गोड तिखट झणझणीत भर आणि कुरकुरीने पसरवला तिखट मिठाचा अत्तर. ते सगळं मिळून त्यांनी बनवला कुरकुरीत चव स्फोट. मग राणीने तो ओलसर तुकड्याच्या दिशेने फेकला. त्याचा स्फोट झाला आणि त्यातून आला या पदार्थांचा खमंग वास. खमंग पापड, गरम बाकरवडी आणि भेळेचा तडका. ओलसर तुकडा गहिवरला आणि म्हणाला, मी सगळ्यांना मऊ करायचं स्वप्न बघत होतो, पण खरं तर कुरकुरीतपणा जीवनात हवं असतं. ओलसर तुकड्यानं शरण येत कुरकुरगडचा हिस्सा होण्याचं मान्य केलं, पण फक्त पावसाळ्यात. राणी कुरकुरीने घोषणा केली, खवय्याची मजा कुरकुरीत थाळीत असते, जिथं सर्वच चवी मिळून येतात. तेव्हापासून त्या गावात दरवर्षी कुरकुर महोत्सव साजरा होतो, जिथं पापडांचे ढोल वाजतात, शेवचे फटाके फुटतात आणि भेळेचा गरमागरम डाव होतो.